वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु ज्ञानदेवा प्रदीपा नमो सद्गुरु विश्व चैतन्य रूपा नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा नमो सद्गुरु अलंकापुरधीशा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
झालो चराचरी शरबिंदू समाकार परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाचलं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डं संभूतं तं नमामि शनेश्वरं राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन को वाद सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः विठाला विठाला मागणे तेक तुझ प्रती आहे देशील जरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वेहेची मजदी अनिक दुसरे काही नमगे तुझ विठाला विठाला तुझ प्रती आहे देशील जरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वेची मज दे आणि दुसरे काही न मगे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री ज्ञानेश्वरी तुकोबाराय आणि माझ्या तुकोबारायांचा जे तुकोबाराय या जगाचे नोहे, या तालुक्याचे नोहे, या गावाचे नोहे, तर या राष्ट्राचे नोहे, तर अखंड या जगाचे असणारे माझे जगद्गुरु आणि या जगद्गुरु तुकोबारायांचा आजच्या मागणी पोरासाठी अभंग निवडलेला आहे। आजचा दिवस 7वा आहे आणि या 7व्या दिवशी
आपण जे केलेले 6 दिवस 7 दिवस आपण केलेली नाम साधना अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जे जे तुम्ही कोणी वाढण्याची सेवा करू, कुणी हरिपाठामध्ये टाळ घेतला असेल, कुणी कोणतीही सेवा करू द्या, त्या सेवेचं फळ आज मागायचं आहे. साधू संत आपल्या निमित्ताने देवाकडे वशिला लावतात, कारण आपला डायरेक्ट वशिला 2 पत्रवाळ्या वाढून लागत का? इकडेच कर, तुम्ही 2 पत्रवाळ्या कुंतीला वाढ्या, तुम्ही डायरेक्ट देवाजवळ जाऊ शकता? तुम्ही 2 पॉम्पलेट कार्यकर्त्यांना वाटले तुम्ही जाऊ शकता आमदाराजवळ? नाही महाराज, त्याला वशिला लागतो. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांनी या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये 7 दिवस माझ्या भाविक भक्तांनी जी सेवा केली, त्या सेवेचं फळ मागण्याकरिता तुमच्या आमच्यासाठी मागणी केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, त्याचा विको कमी करा दादा बोलताना. गोड सिस्टीम आहे, छान सिस्टीम लागली, थोडा विको कमी करा. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये माझ्याकडे आलेली नामला डिग्रस या गावची कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेकरिता माझे असलेले काकाश्री त्यांनी मला फोन केला आणि गावकऱ्यांच्या वतीने ही सेवा, तुमच्या वतीने ही सेवा माझ्याकडे 7व्या दिवसाची मागणीची सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली. सर्व गावकऱ्यांच्या वतीने टाळकरी माळकरी असतील, सर्व मित्रमंडळी असतील, तसं गाव परिचयाचंच आहे. नाव एकाच घेतो एकाच राहतं, बरोबर आहे, कारण हे गाव आपल्या परिचयाचं आहे. आणि या कीर्तनाला मला साथ करण्यासाठी सुंदर आमचे श्रेष्ठ महाराज आहेत आळंदीकर, संगीत विशारद संगीत अलंकार, खूप छान गायन आहे त्यांचं. दादा किरण महाराजही संगीत विशारद संगीत अलंकार, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे दादा या ठिकाणी अक्षय दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड मर्दंग वाजवला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा महाराज. पकवाज वाजवणं म्हणणं हे काही सोपं नाही. आणि या ठिकाणी प्रमाण म्हणल्यानंतर, सार म्हणल्यानंतर तुम्ही टाळी वाजवलीच पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही काही त्यांनी ते काय बघायला आले नाहीत महाराज काळा आहे का पांढरा आहे बघाय, बरोबर आहे. हा, हे घरी जाऊन पाहायचं. या ठिकाणी टाळी वाजवलीच पाहिजे सर्वांनी मायबाप. सुंदर पकवाज दादांनी वाजवला. तसेच श्रीमद भागवत कथा ज्यांच्या मुखातून तुम्ही 7 दिवस श्रवण केली, महाराज कथा ही दुःख हरणारी, दुःखाची व्यथा पार करणारी असलेली ही सुंदर भागवत कथा, सुंदर या ठिकाणी आमच्या ताईसाहेब शीतलताई यांनी सुंदर तुम्हाला 7 दिवस कथा ऐकवलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या वाजवा. तेही या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत, सर्व दादा हे कलाकारांनी मोठे आहेत, सर्व टाळकरी माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने शिवाय अनुभवाने मोठे आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांचे नाव घेणं माझ्याच्याने शक्य नाही. सर्वांसाठी एकच नाव घेतो. ज्ञानोबारायांच्या समाधीवर फुल वाहतो वाकून, माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीवर फुल वाहतो वाकून, तुमच्या सर्वांचं नाव घेतो. माझ्या ज्ञानोबारायांचा मान राखून. माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत, धनाने मोठे आहेत, शिवाय अनुभवाने मोठे आहेत.
सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरा नाम रूपी अनुसंधान। सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत, परंतु माझ्या ज्ञानोबा तुकोबाराय यांच्या साधनेनं त्यांच्या अधिकारानं मला या गादीवर उभं राहिल्यानंतर माझा अधिकार एवढा झालेला आहे की मी तुम्हाला या ठिकाणी अल्पशा बुद्धीने जशी मला माझे गुरुवर यांची आशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने जशी सद्बुद्धी प्राप्त होईल भेटेल तसं मी तुम्हाला या सुंदर अशा मागणे ते एक तुझं प्रती आहे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी मागणी केली। आता काही जणांचं म्हणणं असेल मायबाप संतांना मागण्याची काय गरज आहे, बरोबर आहे, कारण संतांच्या तर जवळ रीतिस्थिती सर्वजण महाराज, बरोबर आहे, नैवेद्य हाती मूर्तीचा महाराज नामदेवरायांच्या हाताने भगवंत जेवतात, मग त्यांना मागायची काय गरज आहे। ऐका, तुम्ही आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही, सर्वसामान्य माणसांसाठी साधू संतांचा तळमळ चालू असते आणि त्या साधू संतांची तळमळ एवढ्यासाठी आहे की बाबांनो या जगामधील तुम्ही आम्ही असणारे अज्ञानी लोक आणि अज्ञानी लोकांना देवापर्यंत पोहोचण्याचं काम, देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आणण्याचं काम हे साधू संत करतात। तर ऐका मायबापांनो, बुडत ये जन न देखावे डोळा, येतो केळवळा म्हणून या महाराज या साधू संतांना तुमच्या आमच्यासारख्या पामराचा अज्ञानी माणसांचा कळवळा येतो, कारण साधू संत स्वतःसाठी कधी जगलेच नाही, बरोबर आहे मायबाप, त्यासाठी ग्रंथ पुरावे आहेत, त्यासाठी आपले पूर्वज आपल्यासाठी पुरावे आहेत। साधू संत कधी स्वतःसाठी जगले नाहीत आणि जे स्वतःसाठी जगत नाहीत तेच राजे होतात, महाराजे होतात आणि तेच साधू संत होतात। मायबाप ऐका, दुसऱ्यासाठी जगणं फार कठीण आहे, स्वतःच तर कोणीही पोट भरतं, कुत्र सुद्धा रोडवर उपाशी नाही हो मायबाप, परंतु जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। महाराज जसं झाड परोपकारी आहे, जशी माझी गोमाता परोपकारी आहे, हा निसर्ग परोपकारी आहे, त्याच पट्टीमध्ये माझे साधू संत बसतात, कारण
ती स्वतःसाठी जगत नाही. झाड कधी स्वतःसाठी सावली देतं का मायबाप? नाही. झाड दुसऱ्यासाठी सावली देतं. झाड फळाची उत्पत्ती करतं. स्वतःसाठी करतं? काढून खातं की काय? नाही. तर ते समाजासाठी, दुसऱ्याच्या भरण पोषणासाठी फळ प्राप्त करतं, सावली देतं. तसं नदी स्वतः पाणी पिते का? कोणी पाणी पिलेलं पाहिलं का? नाही महाराज. ती दुसऱ्यांना पाणी पाजवण्यासाठी, तृप्त करण्यासाठी ती आलेली असते. गोमाता दूध स्वतःसाठी देते का वासरासाठी देते मायबा? वासरासाठी. तुम्ही नांदेडला घेतल्या कसं काय नेता? आमच्यामुळे. वा ढाला ढाला. गोमाता सुद्धा स्वतःच्या दुधासाठी, स्वतःच्या पोटासाठी दूध देत नाही, तर आपल्या मुलासाठी, या समाजासाठी, तुमच्या आमच्यासाठी, माणसासाठी. महाराज, कारण ऐका, ज्या दिवशी गोमातेनं दूध देणं बंद केलं त्या दिवशी तुम्ही तिला कुट्याला ठेवता का? ठेवता मायबाप? किती जणांच्या कुट्याला अशी म्हातारी गाय, वांजाट गाय आहे का? नाही. कारण महाराज, आपण इतके स्वार्थी आहेत. 10-15 वर्ष, 10-12 वर्ष, 2-3 वर्ष त्या गोमातेचं दूध पितो आणि ज्या वेळेस तिचे दिवस संपतात तिला आपण कसायच्या हातात देतो. आपण परोपकारी नाही. मानव हा इतका स्वार्थी आहे, जगातला एकही माणूस स्वार्थी नाही असं मला दाखवा. पार हे गादीवर उचलेला, उभा राहिलेला भागवत बेंडे सुद्धा स्वार्थी आहे. ऐका, परंतु माझे साधू संत तुम्हाला सांगतो मायबाप, या जगाच्या कल्याणासाठी जन्माला आले आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. कारण महाराज, माझे साधू संत याच साठी जन्माला आहेत. ते काय स्वतः धन कमवण्यासाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी आलेले नाही. तर ऐका, जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. मला हे सांगायचंय, जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात, मग जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तुम्हाला आम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? कारण जगद्गुरु तुकोबाराय सामान्य माणूस नाहीत महाराज. काळाच्या मस्तकावर पाय देऊन जाणारा एकमेव जगा काळ खाय, माथा दिला आम्ही पाय. महाराज, या जगाचे चालक मालक करता धरता असलेला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, प्रभू रामचंद्र, गोपाळ श्रीकृष्ण भगवान यांना स्वतःचा नरदेह घेऊन वरती जाता आलं नाही. परंतु माझ्या संतांनी, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी काळाच्या मस्तकावर टाळी वाजवा महाराज दादासाठी. सर्वांनी टाळी वाजवा. असं आपल्या कीर्तनात मरेल्या आम्ही बसायचं नाही बरं का. मारुतीराय बघायले. बरोबर आहे? या ठिकाणी धर्ममंडपामध्ये आलं की मायबाप सर्व टेन्शन विसरलं पाहिजे. बरोबर आहे? आणि तुम्ही आम्ही असे गव्हाळ्यावणी बसायले म्हणूनच काल काश्मीरचं प्रकरण झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? महाराज, तुमच्या मंडपामध्ये जी रिकामी जागा आहे की नाही, ती धर्माची तुटलेली जी भगड आहे का, त्यामध्ये तुम्हाला दुसरे लोक चोचले मारतात आणि ते तुम्हाला भोगावं लागतात. आमच्यासारखे पैसे देऊन सांगतात तरी तुम्हाला अक्कल येत नाही, तरी तुम्हाला अदल घडत नाही. बरोबर आहे? तुम्हाला मी काय म्हटलं, सर्वांनी पुढे या. किती जण आले?
किती जण आले? अहो महाराज, धर्म मंडपापासून नाही तर घरापासून धर्माची एकता दाखवली पाहिजे. हिंदू धर्म असा पक्का दाखवला पाहिजे. सांगून मी हालत नाही. पाहणं तुम्ही किती सांगून सुद्धा किती सरकले. पाहणं सरकलं कोणी नाही महाराज. विठाला विठाला तुम्हाला मला महाराज साधू संतांनी पार कितीही जरी सांगितलं, तुम्हाला माझ्यासारखे महाराज तुम्ही 1000 वाट लावले हो. तिकडं खदानीत उलथले का घरी पोहोचले, इथून वाट लावल्यावर तुम्ही माता हात झाडून जशाला जैसे वैसे ते जसे होतो तसेच झालो. आणि यामुळे तुम्हाला आणि तुमच्या आमच्या धर्माला ग्लानी पोहोचत आहे सध्या. महाराज सांगण्याचा विषय हा आहे की तुम्ही आम्ही एकता नसल्यामुळे, तुम्ही आम्ही जाती जातीमध्ये वाटल्या गेल्यामुळे तुमचं आमचं धर्म विचारून आपल्याला गोळ्या घालतात हो. याद नवल नाही तर आपल्या लक्ष्मी पुढे खाली लोळून नग्न करून गोळ्या घालतात. हा कशाचा परिणाम आहे? तुमच्या आमच्या मूर्खपणाचा आणि अशा काय म्हणतात ढिलं वागण्याचा. हे मूर्खपणा आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. जाऊ द्या, शेवटला बोलणार आहे. ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी काळ गुलाम होता, गुलाम. माझे तुकोबाराय कुटीमध्ये आले की गाळ सलाम करायचा. जो काळ तुम्हा आम्हाला बांधून येतो. काळाची उडी पडेल पा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. ऐका, काळाची उडी पडल्यानंतर तो भगवंत आपल्याला सोडतो. यात नवल नाही. हे प्रमाण तुम्ही ऐकलंय. परंतु ऐका, काळाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, काळाच्या बंधनातून सुटण्यासाठी माझ्यासारख्या पामराला जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना उपदेश करून गेले. भगवंताला मागणी केली. महाराज ऐका, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील जरी पाहे पांडुरंगा. मागणी उघडी केली का? अजून देशील तरी पाहे पांडुरंगा. ऐका, देणं होतं का तुला? अहो महाराज, जगाच्या मालकाला लवकरणं सोपं आहे बाबा. चाले हे शरीर कोणाची असते, कोण महाराज. त्याच पांडुरंग परमात्म्याशिवाय या जगाच्या पाठीवरनं पत्ता सुद्धा हलत नाही. त्या पांडुरंग परमात्म्याला साधू संत चॅलेंज करतात, देणं होतं का तुला? आणि मागण्यासाठी सुद्धा महाराज त्या परमात्म्यावर ऋण करावं लागतात. हरिपाठ करावा लागतो, नित्यनेम करावा लागतो, पंढरपूरची वारी करावी लागती. जगद्गुरु तुकोबारायांचे, नाद बाबांचे, माऊली ज्ञानोबारायांची, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, चोखोबाराय, गोरोबा काका यांचे माझ्या जगाच्या मालकावर उपकार होते मायबाप. बरोबर आहे. आणि उपकार असल्यामुळे माझा पांडुरंग परमात्मा त्यांच्या पाठीमागे लागत होता. काहीतरी मागा रे बाबांनो, आणि मला या ऋणातून मुक्त करा. देव जगाचा मालक साधू संतांच्या मागे लागत होता की बाबांनो, मला तुमच्या ऋणातून मुक्त करा. ऐका, साधू संत म्हणायचे, आमच्या वडिलांची परंपरा, काही मागणे वडिलांची
वडिलांची रीत जाणत असो. ऐका, आमच्या वडिलांची रीत आहे, शिकवण आहे. आम्ही त्यांना डोळ्यानं पाहिले की कुणापुढे कधी हात पसरले नाही. आणि जो हात पसरतो तो भिकारी, धिक्कार म्हटलेला आहे माझ्या साधू संतांनी. ऐका मायबाप, मागलं कधी नाही. या साधू संतांनी देवावर उपकार केले आणि माझ्या देवाला ऋणी केला. ऐका, साधू संत सामान्य नाहीत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. ऐका माझं वाक्य मायबाप, जर तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी उभा आयुष्य राब राब कष्ट केले, त्यांच्यासाठी लोकांची धुरे करून, लोकांच्या लबाड्या लोबाड्या करून रुपया कमवला ना मायबाप, 13व्या दिवशी तुम्हाला सांगतो गुलाबजाम खाऊन ते तुम्हाला विसरून जातील हो मायबाप. पण ऐका, तुम्ही जर या समाजासाठी जगले, तुम्ही या समाजासाठी जुरले झिजले, तर ऐका, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांसारखं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तुम्हाला समाज ध्यानात ठेवेल. खराय की नाही? आणि जो तुम्ही जर महाराज स्वतःच्या परिवारासाठी झुंजले, नामस्मरण केलं नाही, कधी कुणाचा कळवळा आला नाही, कधी कुणाला मदत केली नाही, तर तुम्हाला ते कर्म महाराज तुम्हाला घरात दिले दिवस नाही तुम्हाला ओळख देणार. काही जणांच्या घरी आजोबाचा फोटो नाही, बंधुबाचा नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, ज्ञानोबारायांचा आहे, तुकोबारायांचा आहे. माझ्या ज्ञानोबारायांना जाऊन 700-750 वर्ष होत आले मायबाप. आता येईल त्या 3 मेला माझ्या ज्ञानोबारायांचा खूप मोठा जन्म सोहळा आहे. शक्य असेल तर या असा सोहळा करावा अशी तुम्हाला इच्छा जर असेल तर जगासाठी झिजलं पाहिजे. नोहे नोहे एखाद्या तरी व्यक्तीवर उपकार करून गेलं पाहिजे मायबाप. त्यानं म्हणावं, अहो फलाना गेला मात्र बिचाऱ्यानं लय उपकार केले बरं का माझ्यावर, त्यानं म्हणू नाही गेला लय बरं झालं. ऐका, तुम्हाला सांगत नाही का गावातली गोष्ट, आळंदीतलीच गोष्ट आहे. खूप त्रास द्यायचा महाराज, तो गावाला खूपच त्रास द्यायचा. परंतु महाराज तो वारल्यानंतर लोकांना दुःख व्हावं की आनंद व्हावा? आनंद झाला महाराज. असं जगायचं नाही, असं जगलं पाहिजे. आपण मेल्यानंतर मायबाप गाव रडण, शेजारचं गाव रडण, तालुका रडण, जिल्हा रडण, जग रडण, यात नवल नाही तर जगाचा मालक रडला पाहिजे. माझ्या ज्ञानोबारायांच्या समाधीच्या वेळेस जगाचे मालक रडले हो. आणि माझी रुक्मिणी आईसाहेब म्हणती, ऐका, तुम्ही जगाचे मालक आहेत आणि तुम्ही सामान्य. असं रडत बसल्यावर कसं जमल? अगं ऐक रुक्मिणी, असे संत अनेक होतील. किती कवळं लेकरू आहे ग. आणि अल्प वयात 16व्या वर्षात जगाला सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश देऊन माझा ज्ञानात समाधिस्थ होतोय ग. कुठंतरी मावळल्या जातोय ग. ऐका मायबाप, माझे ज्ञानोबाराय समाधीला बसल्यानंतर जगाचे मालक माझे पांडुरंग परमात्मा रडले, रुक्मिणी आईसाहेब रडली. आणि माझ्या ज्ञानोबारायांनी एवढे महान असलेले महाराज, काही लोक चांगल्यासाठी उपकार करतात हो, पण माझ्या ज्ञानोबारायांचा ऐका, जे खळांचे व्यंकटी सांडो दया सत्यवृत्ती वाढो. खळ कोणाला म्हणतात माहितीये का? खळ सांगतो तुम्हाला, ऐका. एक दृष्टांत सांगतो. खळाला करमत कधी? खळ कोणाला म्हणतात ऐका. एक असाच गडी खळ दुकानला गेला आणि दुकानला गेल्यानंतर महाराज त्यानं तिथं गुळ घेतला. ते गुळ हाताला नाही, हातात घेतला आणि असलेल्या पुढच्या खांबाला घासला. थोडा घासल्यानंतर त्या ठिकाणी मुंग्या लागल्यानंतर मुंगळे लागल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पाल आली. आणि पालला पाहिल्यानंतर मांजरीला वाटलं उंदीर नंबर 1 बसलाय. महाराज
त्या मांजरीनं त्या उंदरावर त्या पालीवर उडी खाली. उडी महाराज त्या गेली दुकानदाराच्या कुत्र्याच्या अंगावर. कोणाच्या? फ्रेश इकडे लक्ष द्या. कुत्र्याच्या अंगावर गेली. ऐका, त्या कुत्र्याच्या अंगावर गेल्यानंतर महाराज ते कुत्र उठलं आणि शेजारच्या कुत्र्यासंग खवखळून भांडणं करायला लागलं. पण दुकानदाराचं कुत्र महाराज लोकांची बिस्किट खाऊ खाऊ इतकं तंदुरुस्त होतं त्यानं शेजाऱ्याचं कुत्र शाट केलं. शाट केल्यानंतर महाराज शेजाऱ्यांनी म्हणली, पहा म्हणली आपल्या कुत्र्याला त्या दुकानदाराच्या कुत्र्यानं मारलं. ते म्हणला मग काय करू? ते म्हणली काढा लाकूड मारा त्याला. महाराज शेजाऱ्याने लाकूड काढलं, कुत्र्याला इतकं मारलं कुत्र जागेवर शाट झालं. ऐका, दुकानदाराची बायको म्हणली कुत्र्याचे तर भांडणे लागतात, शेजाऱ्यानं काहाला मध्ये यायचं. ते म्हणला काय करू? काढा लाकूड शेजाऱ्याला मारा. महाराज कुत्रे गेले साईडला आणि शेजाऱ्यांची इतकी मारामारी झाली, इतकी मारामारी झाली, रक्त बोंबाळ झाले. मग एकाने विचारलं खळा कसं वाटतंय तुला? ते म्हणला आता थोडं बरं वाटतंय, आता गार लागायले, कुलरापाशी बसल्यासारखं वाटायले. मग ऐका महाराज, अशा दृष्ट भावनेत असलेला खळाला सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी काय उपमा दिली तर त्याचं कल्याण व्हावं अशी मागणी केली. अशी माझी असणारी साधू संत. ऐका, साधू संतांनी कधी कुणाला हात पसरला नाही किंवा कधी कुणाला मागितलं नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना स्वराज्याचे चालक मालक करता धरता राजे छत्रपती शिवाजी महाराज माणिक मोती हिरी घेऊन माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले. ऐका प्रसंग, जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आल्यानंतर महाराज माझे जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगऱ्यावर भजन करीत बसले होते. जगद्गुरु तुकोबाराय नित्य भजन करायचे. नित्य नेमान आम्ही दुसऱ्याला म्हणले नाहीत महाराज, लोकांना उपमा देऊन बसले नाही तर स्वतः नित्य नेमाने नामस्मरण करायचं महाराज. आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस घरी आले, घरी आल्यानंतर पाहतात अरे आमटीचा सुगंध किती छान येतोय, अरे पुरणपोळ्या दिसत आहेत. पाहतात तर आपल्या घरी एक भाकर व्हाय इतकी धान्य सुद्धा नाहीत आणि माझ्या घरी पंचपक्वानाचं अन्न कस काय? पाहता क्षणी माझ्या जिजाऊ साहेबांनी पैठणी शालू नेसला होता, अंगावर भरजरी दागिने घातले होते. जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व प्रसंग विचारल्यानंतर सांगितलं अगं ते कपडे, ते पैठणी, ते हिरे माणिक मोते सर्व काढून टाक. स्वयंपाक महाराज केलेला माणिक मोती हिरे सोने रूपे आम्हा रूपे सोने रूपे आम्हा रूपे समान सोने रूपे रूपे
जगद्गुरु तुकोबारायांना हिरे माणिक मोती दगडासारखे खड्यासारखे वाटत होते हो, मृत्युके समान. जगद्गुरु तुकोबारायांनी ते धान्य, ते माणिक मोती हे सर्व माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वापस पाठवलं आणि पाठवल्यानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली. ऐका, माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, कोण आहे असा महात्मा की स्वर्णाला सुद्धा, माणिक मोत्याला सुद्धा लाथ आणणारा या जगाच्या पाठीवर कोण संत आहे? माझे जगद्गुरु तुकोबाराय आले. पहिली भेट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, जगद्गुरु तुकोबारायांची. आल्यानंतर पाहतात तर काय, माझे तुकोबाराय त्या ठिकाणी कीर्तन करीत होते आणि कीर्तन करत असताना माझे छत्रपती शिवाजी महाराज आले. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाले, साष्टांग नमस्कार केला आणि त्या ठिकाणी कीर्तनाला बसले. ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीची ताकद एवढी, जगाचं स्वराज्य निर्माण करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मिनिटात वैराग्य निर्माण झालं. किती मिनिटात? जगद्गुरु तुकोबारायांच्या 2 वाक्यांनी आणि 2 शब्दांनी आणि कानावर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा शब्द पडल्यानंतर वैराग्य निर्माण झालं छत्रपती शिवाजी महाराजांना. स्वराज्य नको, काही नको, युद्ध नको, रात्रंदिवस फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण, असा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चय केला. कीर्तनातून गेल्यानंतर गुरु रूपाने, गुरु दक्षिणेने त्या ठिकाणी दर्शन करून वापस गेले. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, सकळ संप्रदाय येथून या. महाराज जगद्गुरु तुकोबाराय हे 4ही युगामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याचे, गोपाळ कृष्ण भगवंताचे सुंदर असे महान भगवत भक्त होते. आणि असले भक्त असणारे जगद्गुरु तुकोबारायांच्या 2 शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य निर्माण झालं. मा जिजाऊ साहेबांना थोडं टेन्शनच आलं. अहो, छत्रपती शिवाजी महाराज जर माळ घालून त्या ठिकाणी माळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये होती, यात काही विषय नाही. परंतु माझा छत्रपती शिवाजी महाराज जर टाळ वाजवत बसला तर महाराज टाळ वाजणार नाही. बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबारायांकडे मा जिजाऊ साहेब आल्या. तुकोबाराय, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या गादीवर, स्वराज्याच्या निशाणीवर, स्वराज्याच्या रस्त्यावर पाठवा. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही धर्म सांभाळतो, आम्ही वारकरी संप्रदाय सांभाळतो, आम्ही देवाला भजतो, आम्ही देवाची साधना करतो, पण आमच्या साधनेला संरक्षण तुम्ही द्या, तुम्ही स्वराज्य निर्माण करा. एवढा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे मायबाप. अहो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जगद्गुरु तुकोबारायांच्या वाक्याने एवढं विश्व निर्माण करण्यात आलं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगामध्ये कीर्ती पसरवली, नाव लौकिक केलं. अहो, दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई आणि बहीण याच नजरेनं पाहिलं. ही ताकद कशाची असेल तर अर्धक्षण घडता संत संगती. जगद्गुरु तुकोबारायच नव्हे तर कोणत्याही संताची थोडी सुद्धा संगत प्राप्त झाली तर महाराज त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाला काय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, मागणे Hare
देशील जरी पाहे पांडुरंगा. अजूनही साधू संतांनी मागणी काय उघडी केली नाही. एक चरण संपलं, अजून मागणी सांगितली नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आधी करून कोणत्याही संतांनी मागलं नाही. प्रसंग सांगतो. ज्या वेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे वडील म्हणजे बोलोबा ज्यावेळेस महिन्याच्या वारीला निघाल्यानंतर कणकाई माता म्हणली, अहो तुम्ही तर दरवेळेसच जाता, कधीतरी मलाही वारीला घेऊन जा की. महाराज माझ्या बोलोबानी कणकाई आसाहेबाला सोबत घेण्याचा आदेश दिला. कणकाई माता माझ्या बोलोबाच्या मागे मागे निघाल्या, भजन करू लागल्या. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पाहता पाहता पंढरपूर जवळ आल्या. चंद्रभागेत स्नान केलं, माझ्या पुंडलिक रायाचं दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर महाद्वाराकडे जात असताना माझ्या चोखोबारायांचं दर्शन केलं, नामदेवरायांचं दर्शन केलं, गणपती बापांचं दर्शन केलं. आणि महाद्वारामध्ये गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला लाईनीला लागली. ऐका, मागणं कसं मागावं. आपलं मागणं लय निराळं राहतं, तेही सांगेन तुम्हाला. मागणं कसं असावं ऐका. माझे बोलोबा गेल्यानंतर दर्शनाला ज्यावेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ गेले आणि माझे बोलोबा वाकल्यानंतर जगाच्या मालकाने मान खाली घालावी एवढा अधिकार असावा, एवढे ऋण त्या माणसावर असावे. ऐका, जर एखाद्या व्यक्तीचे पुढच्या व्यक्तीवर लाख रुपये असले, तो कितीही मोठमोठ्या बाता मारीत जर असला, आपण गेल्यानंतर तो मान खाली घालतो का नाही? घालतो की नाही? तुमच्याकडे घालतात का? तसं ऋण केल्यानंतर माझ्या जगाच्या मालकाने मान खाली घातली, कारण त्यांना माहित आहे प्युअर खानदानी आहेत, त्यांना काही केलं तर हे काय आपल्याकडे मागणार नाहीत. माझी कणकाई आईसाहेब पाठीमागच येत होत्या. बोलोबानी साष्टांग दंडवत घातलं, माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पुढे निघून गेले. निघून गेल्यानंतर गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि माझ्या कणकाई मातीची वाट पाहत उभं राहिली. ऐका मायबाप, मागणं कसं असावं. आणि कणकाई आईसाहेब आल्यानंतर माझ्या जगाचे मालक असणारे पांडुरंग परमात्मा म्हणले, आत्ता सापडले. कारण महाराज महिलांना लय मोकळा स्वभाव, बरोबर आहे. त्यांना शब्द काढायला जुशेत. जर एखाद्याला एकदानी जर नसली आणि त्यांच्या मालकाने विचारावं, मग आज एकदानी करायची का? 1.5 मिनिटात साडी नेसून रेडी, खालता ओके. तसं महाराज माझ्या कणकाई आईसाहेबाला पाहिला आणि जगाचा मालक म्हणला, अगं कणकाई माते, तू थोडी निराश दिसती, नाराज दिसती, तुला काहाची गरज आहे का? काहीतरी माग ना. माझी कणकाई आईसाहेब म्हणली, माझी खूस रिकामी आहे मालका. भगवंताला म्हणले, माझी खूस रिकामी आहे देवा. त्या ठिकाणी तथास्तु म्हणून माझे भगवंताने आशीर्वाद दिला. निघून गेले. निघून गेल्यानंतर एवढा वेळ का लागला म्हणून माझ्या बोलोबानी कणकाई आईसाहेबांना विचारलं, अगं कणकाई, तुला जगाच्या मालकाने काही मागायला सांगितलं होतं का? ती म्हटली, हो. तुम्ही तर काही मागत नाही, परंतु मी माझी निराशा त्यांना सांगितली. बरं असू दे, मागितलं ना, वापस जा आणि त्या जगाच्या मालकाला सांग, पुत्र द्यायचाय ना, तो आचा दे. पुत्र देई ऐसा मुंडा, कसा मागितला ऐका. 4,500 माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर असा गाथा निर्माण केला. असामान्य व्यक्तीला वाचता येईल, मनाला झापेल, रुजल असा सुंदर गाथा लिहिला.
4 वेदाचं सार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यात काढ एवढा सुंदर गुंडा पुत्र दिला. गुंडा म्हणजे काय, कुठं कोणाची मर्डर करणारा नाही. ऐका, त्याचा तिन्ही लोकी झेंडा लागला पाहिजे, त्याच्या तिन्ही लोकांमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे असा पुत्र दे. आणि त्यांच्याच पोटी माझे जगद्गुरु तुकोबाराय आलेत की ज्यांचा आज आपण मागणीसाठी अभंग घेतला. ऐका, मागणं असं असावं, नाही तर तुमचं आमचं मागणं असं असतं महाराज. 2 व्यक्ती दिग्रस मध्ये 2 व्यक्ती महादेवाच्या जवळ साधना करायला बसले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते एक पट म्हणू लागले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाराज त्यांना यदा कदाचित माझा त्या ठिकाणी महादेवजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हटले मागा, काय मागायचे महाराज. ते म्हणला तुम्ही यांना मागा, मी नंतर मागायला येतो. शिटी मागायला येतो म्हटल्यानंतर तो म्हणला जो ते मागेन त्याच्या दुप्पट मला द्या. पण महाराज बाहेर गेलेला असा होता, ते म्हटला माझा एक हात, माझा एक डोळा, माझा एक पाय निघून जाऊ दे. महाराज त्या मधल्याचे दोन्ही हात गेले, दोन्ही डोळे गेले, दोन्ही पाय गेले. आपलं मागणं असं असतं, आपलं नाशवान मागणं आहे. अविनाशी गोष्ट मागितली पाहिजे, जी कधीही संपणार नाही, कधीही त्या ठिकाणी तिचा नाश पावणार नाही, लोप पावणार नाही. परंतु आपल्याला मागण्याची बुद्धीच नाही. म्हणून आपल्या निमित्ताने, आपल्या वतीने जे साधू संत या परमात्म्याला मागणी करतात, द्यायचं तर काय दे. हेची माझी सर्व जोडी. ऐका, काय द्यायचं तर ऐका, माझ्या साधू संतांनी मागितलं की बाबांनो तुझा विसर आम्हाला पडला नाही पाहिजे. आणि दुसरं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात Thank you.
फिरवी हेची मज दे आणि काही तुझे न मगे देवा किंवा न मगे तुझे देवा. ऐका, जर तुला काही द्यायचं असेल ना तर तुझा विसर माझ्या जीवनात कधी पडू देऊ नको आणि माझ्या हातून सत्कार्य करून घे. ऐका मायबाप, साधू संतांमध्ये एवढी ताकद असताना का जगाच्या मालकापुढे हात पसरला? तर केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यासारख्या अज्ञानी लोकांसाठी. तुम्हा आम्हाला सांगून गेले की बाबांनो, भगवंताचं नामस्मरण करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हा आम्हाला सांगून गेले मायबाप की बाबांनो, भगवंताचं नामस्मरण करा, कारण भगवंताच्या नामामध्ये इतकी ताकद आहे मायबापांनो. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र लंकेमध्ये जात असताना सेतू बांधला, भगवंतामुळे तरली का भगवंताच्या नामामुळे दगड तरंगले? नाम साधू संत तुम्हाला आम्हाला सांगून गेले की मायबाप, भगवंताचं नाम चांगलं आहे, शिवाय सामान्य महिमा नाही. भेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण, 4 वेद 6 शस्त्र 18 पुराणाला सुद्धा माझ्या भगवंताचा महिमा कळाला नाही. असं सर्वश्रेष्ठ असलेलं माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करायला साधू संत तुम्हा आम्हाला सांगतात. ऐका, नामस्मरणाची ताकद जर तुम्हाला पाहिजे असेल तर वृंदावनला नक्की जा मायबाप. त्या ठिकाणी नामाच्या बळावर दोन्हीही किडण्या नसलेला महात्मा आज तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने तेजस्वी दिसायला आहे. कशाचा परिणाम आहे? यहा निधिवन प्यारा है बाके बिहारी जी. ऐका, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं मन विसरून जात, गहिवरून जात. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. बाके बिहारी श्री वृंदावन में है मेरा दिल खो गया, दिल खो गया.
वृंदावनला जर तुम्ही कधी गेले, माझी भक्ती माता त्या ठिकाणी तरुण झालेली आहे. ताईंनी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं असं, अशा ठिकाणी राधा हरे कृष्ण माझ्या पांडुरंग परमात्म्याचं, माझ्या जगाच्या मालकाचं, गोपाळ कृष्ण भगवंताचं नामस्मरण सतत चालू असतं. वृंदावनचा महिमा असा आहे मायबाप, त्या ठिकाणी असलेला वृक्ष सुद्धा माझा कृष्ण कृष्ण राधा राधा म्हणतो. ऐका, त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाहीत, तरीही महाराज एवढा तेजस्वी महात्मा आहे. आज जगाच्या पाठीवरील अब्जावधी करोडोवधी असलेले लोक सुद्धा त्यांच्या चरणावर नतमस्तक मस्तक होतात. हे कशाचा परिणाम आहे तर फक्त आणि फक्त नामस्मरणाचा. ऐका, असाध्य ते साध्य करीतीस आहे असं नामस्मरणाने महाराज तुम्हाला काहीही तुम्हाला साध्य करता येते, एवढं सामर्थ्य माझ्या नामस्मरणामध्ये आहे. आणि हे नामस्मरण तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. आला गुनिया पाया करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा. जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सांगतात की बाबांनो, तुमच्या पायाला लागून विनंती करतो महाराज, तुमची आमची पात्रता आहे. जगाच्या मालकांनी ज्यांच्या घरी काम केलं, ज्यांच्या हाताखाली राबले, ज्या जगद्गुरूंनी काळाच्या माथ्यावर पाय दिला, ते जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या चरणाला लागून विनंती करतात. का बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळबळा म्हणून या. कारण महाराज, जसं एखाद्या आईला एखादा मुलगा जर वाह्या गेलेला दिसला, दारू पेत असला, आडमार्गाने जात असला, तर तिला जसा कळवळा येतो की माझा मुलगा सुधरावा, तसं महाराज माझ्या साधू संतांना तुमचा आमचा कळवळा येतं मायबाप. म्हणून त्यांना संत पदवी, साधू, आणि माझ्या ज्ञानोबारायांना तर काय म्हणलेलं आहे, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. माझ्या ज्ञानोबारायांना आईची उपमा दिली. आईची उपमा कुणालाही देता येत नाही महाराज. आई आणि बाप ही उपमा कुणालाही देता येत नाही. का बाप तर आपल्यासाठी काय नाही करीतो, काय नाही करीत. तुमच्या आमच्यासाठी एखादा मुलगा जर हॉस्टेलला घातला माय बाप, त्याच्या फी भरायचा टाइम झाला, पैसा जर नसला, नको ते धंदे करतो, नको ती गोष्ट करतो. का तर माझ्या मुलाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. त्याला बाप म्हणतात. बाप करी जोडीले बाप करी
तर ते दोन शब्द इतके नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी तिन्ही चरणाचा अभंग घेतला, पण तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींचा त्याचा अर्थ, त्याची उपमा काय त्यांना मागायचं हे सांगता येत नाही. कारण जेवढे कमी शब्द असतात तेवढा त्याचा महिमा जास्त असतो. ऐका, हा अभंग कुणाच्या पाठ नाही असं कुणीच नाही मायबाप. कारण हा अभंग आरती झाल्यानंतर सर्वजण घेतात. हा अभंग घेत असताना कीर्तनकार आपलं गायक दादा या ठिकाणी टाळाची गाठ म्हणताना अभंग घेतात, बरोबर आहे. कॅमेरामॅन वायर गुंडाळताना घेतात, पकवाजवाले कणिक काढताना घेतात, महाराज कंबर सोडताना हा अभंग घेतात आणि तुम्ही चपला आणताना हा अभंग जेवढा कमी आहे रोज ऐकण्यात असल्यामुळे तुम्हाला आम्हाला या अभंगाचा अर्थ माहित नाही. अर्थ फार गुह्य आहे. हा अर्थ तुमच्या आमच्या सर्वसामान्य बुद्धीला ऐकता येणार नाही किंवा मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण जसं या बुद्धीला घडल तसं सांगण्याचा प्रयत्न करता येत असतो, कारण सांगता येत नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांना काय सांगायचं हे त्यांनाच माहिती. आपण हे तर्क लावतो मायबाप. ऐका, बापाची उपमा कोणालाही देता येत नाही. बापा तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप झुरत मानून घर झोपते खुशाल, बाप कष्टाचा काबाडी ऊस शेतात तोडतो या, भाकर पोरांना दे गुणा, कांड ऊसाच चालतो या, खमीस कमाचा फाटलेल, खमीस कमाचा फाटलेल, सुई दोऱ्याने माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाड जोडलेल, दिस दिवस घराला नव्हती पेटत चूल, पाहिली वरदानासाठी बाप गल्लीत फिरला, बाप गल्लीत फिरला. ऐका, स्वतःच्या पायाला चप्पल नसताना मुलाला चप्पल घेऊन देणारा बाप आहे. स्वतःच्या अंगाला फाटकी बनेल घालून मुलाला नवीन शूज शाळेचा गणवेश देणारा बाप आहे. महाराज, थोडा काळ थोडं जीवन राहिलेलं आहे, परंतु तरीही आपल्या मुलासाठी तळमळ करणारा तो बाप आहे. आई आणि बापाची कुणालाही उपमा देता येत नाही. ऐका माय बाप, आपण जर आईचे तो उपकार कधीच फिटत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला म्हटलं तू काय कर, 2-3 किलोचा दगड आपल्या पोटावर 9 तास वागून दाखव. किती? 9 तास. पण माझी माता माऊली ती 9 महिने 9 दिवस महाराज तुम्हा आम्हाला जतन, जीवापाड जतन करते. महाराज काही अन्नाचा सुद्धा त्याग करते, एवढे तिचे उपकार आहे. त्यामुळे आई आणि बाप कुणाला एका शब्दात सांगता येणार नाही. आणि जसा आई बापाला कळवळा येतो ते कळवळा माझ्या साधू संतांना येतो. मग साधू संत काय म्हणतात, द्यायचं तर संताची संगत दे, तुझा विसर मला पडू देऊ नको. आणि हे देत असताना कसं होय, तर अभंगाचं 3रं चरण. तुका
सर्वांनी माता भगिनींनी सुद्धा हात वर करायचंय सर्वांनी तुमले लोहरी का नाम जे जे अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहिला आपण आता मोकळे बोलायला झालो ऐका जाता जाता महाराज जर धर्म जागृती करणं हा तुमचा आमचं फार आद्य कर्तव्य आहे कारण आपला जो समाज बुडतीच्या डोहाकडे जो चालत आहे जात आहे महाराज तो कुठेतरी थांबला पाहिजे तो पाय कुठेतरी घसरताना अडकला पाहिजे ऐका या स्वराज्याच्या मातीमध्ये कसे मावळे होऊन गेले आणि कसे राजे होऊन गेले लाल मातीच्या कणातून सुगंध दरवळला लाल मातीच्या कणातून सुगंध दरवळला जिजाऊ बांच्या पोटी बाळ शिवबा जन्मला जिजाऊ साहेबांच्या पोटी बाळ शिवबा जन्मला जे 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 जिजाऊ जे 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 जिजाऊ जे 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 जिजाऊ जे 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 जिजाऊ
एकच राजा माझ्या राजाचं शिवरायाचं माझ्या देवाचं नाव सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या भारीवर तलवारीच्या भारीवर एकही स्त्री आतापर्यंत नाचवली नाही असा असणारा माझा राजा आणि या राजाच्या पोटी छावा जन्माला आला आणि त्या छावाने तुमच्या आमच्या मस्तकावर तिलक करावा तुम्ही आम्ही स्वाभिमानाने जगावं यासाठी महाराज स्वतःच मरण असं स्वीकारलं. अहो तुम्हाला या ठिकाणी काटा जरी टोचला तर तुमच्या अंगाचा दहा होतो. माझ्या राजाच्या अंगाची कात्री सोडली हो नाही नख काढली डोळे काढली जीव चाडली परंतु माझ्या राजाने धर्म बदलला नाही. ऐका या स्वराज्यासाठी मरण्यासाठी मावळा एक एक वेळ सुद्धा तानाजी म्हणत सुद्धा नाही आधी लग्न कोंडाल्याचं नंतर लग्न राहिलं. ऐका असे मावळे होते पण तुम्ही आम्ही त्याच रक्ताचे त्याच स्वराज्यामधले सर्व काही विसरून महाराज चुकीच्या मार्गावर जात आहेत. खरंच माझा छत्रपती शिवाजी महाराज फार दुःखात असेल हो फार रडत असेल कारण त्यांनी केलेल्या उपकाराची जाण तुम्हाला नाही. ऐका त्या जागेला त्या उपकाराला जाग राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही जर आज एकत्र नाही आलो तर येणाऱ्या काळामध्ये तुमची आमची मुलं मात्र चाकरी केल्याशिवाय राहणार नाही. ऐका त्यामुळे केलेले स्वराज्य तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित ठेवावं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल देऊन स्वराज्याकडे धावावं. अहो आज तुमच्या आमच्यासाठी जे गड किल्ले निर्माण केले त्या किल्ल्याला पाहण्यासाठी कोणी आज तयार नाही. ते आपापल्या मार्गासाठी झुकतं पण इतर समाज इतर अहो त्या काश्मीरला धर्म विचारून जात विचारून त्या ठिकाणी कपडे काढून लग्न करून त्या ठिकाणी गोळी मारल्या जाते. मग ऐका आपला धर्म कुठे झोपला धर्म जागृत झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नेतृत्व आपण पुढे चालवलं पाहिजे.
राजा या मातीमध्ये विलीन झाला. महाराज कधी त्यांनी स्वतःचं सुख पाहिलं नाही हो. तुमच्या आमच्यासाठी सतत धडपडत राहिला, सतत धावत राहिला. आज इथे तर उद्या त्या किल्ल्यावर, तर कधी त्या किल्ल्यावर. माझे मावळे सुद्धा कधी घरी 6-6 महिने 2-2 वर्ष तुमच्या आमच्यासाठी आले नाही. मग तुम्ही आम्ही धर्म जोपासला पाहिजे की नाही सांगा बाबा? जोपासला पाहिजे की नाही? आपण जाती जातीमध्ये वाटलं नाही पाहिजे, हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. कारण या ठिकाणी जात विचारली नाही, तर तू कोण, हिंदू की मुस्लिम विचारून त्या ठिकाणी गोळ्या मारल्या. मग आता तरी जागृत व्हा, आता तरी जागृत व्हा. या काळाला जागृत होण्याची फार गरज आहे का माय बाप? आणि आता जर नाही कळलं, नागबाबांनी पिंगळा लिहिलेला आहे, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत सेवटी बा काळ बांधून घेईल. सरत सेवटी बा, सरत सेवटी बा काळ बांधून घेईल. सरत देवा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा मोहरा पिंगळा 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 मारवाडी. बोल बोली बोले पिंगळा मारवाडी. पिंगळा मारवाडी. बोल 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 बोले पिंगळा मारवाडी. नाथ बाबांनी कित्येक वर्षाच्या अगोदर लिहिलं, महाराज तुम्हाला जर धर्म जगता आला नाही, जर तुम्हाला आपली संस्कृती जपता नाही आली, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरते सेवटी बा काळ मागून येईल. सरते सेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा मारवाडी. बोल बोली तो का पिंगळा मारवाडी. नाथबाबांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं ऐका. तुम्हाला आता जर सांगून जर तुम्ही नाही ऐकले, दुसरा या ठिकाणी येईल आणि येतच आहे. तुम्ही पाहत आहे तुमच्या आमच्या धर्माला ग्लानी, या ठिकाणी धोका निर्माण होत आहे. तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे आणि साधू संतांच्या वचनांना, माझ्या राजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पावल टाकत टाकत आपलं धर्म, आपली संस्कृती आणि आपलं स्वराज्य हे आपण स्वराज्य राखलं पाहिजे. काय आपला कोणी पुतण्या किंवा कोणी इतर जाती समाजाचा महाराज किंवा इतर समाजाचा कोणीही जपणार नाही. तुम्हा आम्हाला 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र येऊन माझा स्वराज्य हे हिंदू धर्म जोपासलं पाहिजे. ऐका, हे ज्यावेळेस बुडत गेलं त्यावेळेस या ठिकाणी तानाजी नाही, या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे नाही, या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज पुन्हा होणे नाही, छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. बुडतीचे पाय डोहाकडे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. हे साधू संतांनी नामस्मरण उद्धाराच्या साधनाकडे सांगितलं. पण मी असं सांगेन, सावध झालो आणि धर्माच्या आलो जागरणा. धर्मासाठी जागा. तुम्ही आम्ही जागृत व्हा. महाराज आपली कोणतेही भांडण असू द्या, आपण अर्थकाळी यदा कदाचित धर्म संकट आल्यानंतर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकमेकांना साथ दिली पाहिजे, खांद्याला खांदा लावून ते संकट ओढून वेशीच्या बाहेर फेकलं पाहिजे. तेव्हा कुठं आपला धर्म, तेव्हा कुठं आपली संस्कृती जपल्या जाईल, सुरक्षित राहील. ऐका, अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला भावार्थ्या धावत्या वेगात सांगितला. एकही चरण शिल्लक न ठेवता जसा माझ्या बुद्धीला झापण, जसा रुचेल तसा मी तुम्हाला या ठिकाणी अभंग सांगितलेला आहे.
मी अभंगाचा अर्थ असाच आहे, मी अजिबात सांगणार नाही, पण जसा माझ्या बुद्धीला सुचलं तसं मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही या ठिकाणी 2 तास माझ्या कीर्तनाला एकदम शांतपणे, न चुळबुळ करता, न शेजाऱ्याच्या खिशात दगड टाकता, न कोणाला चिमटा घेता महाराज या ठिकाणी बसले. त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. कारण साधू संत आम्हाला सांगतात, कारण ते सांगतात हे आमचं ऐकण्याचं काम आहे. कारण आम्ही ऐकलं नाही तर त्यांचं काही नुकसान नाही. ऐका, मी तुम्हाला एक जुना दृष्टांत सांगतो, माझं कीर्तन थांबवतो. एक व्यक्ती आपल्या महाराज नांदेडच्या बस स्टॉपवर गेला आणि बस स्टँड मध्ये गेल्यानंतर बसमध्ये बसला. कंडक्टर कडनं तिकीट घेतलं. काय घेतलं? तिकीट घेतलं महाराज. त्यांनी या ठिकाणाहून पुण्याचं तिकीट घेतल्यानंतर महाराज 400-500 रुपये तिकीट जे काय असेल ते दिलं. तिकीट घेतलं, खाली उतरला आणि बसच्या मागे जाऊन लपला. त्या ठिकाणी सर्व लोक बसले आणि बसल्यानंतर कंडक्टरनं टिंग टिंग अशी घंटी वाजवली. आणि घंटी वाजवल्यानंतर महाराज ती बस निघून गेल्यानंतर हा इतका जोरजोरात हसू लागला. ऐका सरपंच, त्या ठिकाणी तो हसू लागला. सरपंच जाऊन विचारलं, काय झालं दादा, लय हसता तुम्ही? काय यंदा हळदीला लय भाव लागला का? काय तुम्हाला लय पैसे आले का? काय महाराज मुलगा झाला? तो म्हणला, महाराज काहीच झालं नाही, पण मी कंडक्टरला फसवलं. अनुभवायला तर लॉटरी लागली काय करा, 500ची नोट आगाव आली. मी चिंतेत पडलो, कारण ते म्हणला, महाराज मी त्या कंडक्टरला फसवलं. मी म्हणलं, झालं काय बाबा सांग? ते म्हणला, तिकीट काढून गाडीत बसलो नाही. कळालं तुम्हाला? हायली मेमरी लागते याला माय बाप. ऐका, तिकीट काढून गाडीत बसलो नाही. कंडक्टरच्या बापाचं गेलं काय गेलं? हा तिकीट काढा गाडीमध्ये बसला नाही, खाली थांबला. काय त्या कंडक्टरच्या बापाचं गेलं याच्या बापाचं. तसं साधू संत आम्हाला सांगतात, आम्ही आम्हाला सांगतो, पण तुम्ही नाही ऐकलं तर महाराज तुमचंच नुकसान आहे, तुमचंच अधोगती आहे. त्या ठिकाणी साधू संतांनी आमच्यासाठी लिखाण करून या ठिकाणी उपदेश करून सांगितलेलं आहे की आम्ही स्वीकारलं पाहिजे. ऐका, या ठिकाणी सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचंय, सर्वांनी. कारण आपल्या काश्मीर बॉर्डरवर जे काही नवतरुण आपल्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी त्या ठिकाणी काश्मीरला गेलते, परंतु महाराज त्यांचं आयुष्य तिथंच थांबलं, त्यांचं प्रारब्ध त्या ठिकाणी संपलं. सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी 2 मिनिटं शांत उभं राहून भावापूर्ण श्रद्धांजली व्हावी. तुकाराम 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 झालेली सेवा विद्यानोबा यांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी स्वराज्य रक्षण